महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण असलेली तुतीची लागवड ही लागवड व रेशीम कोश निर्मिती होण्यासाठी खरं तर या राज्यातील कृषी हवामान व जमिनीची परिस्थिती पोषक अशी समजली जाते। कोल्हापूर हा त्यामधील अग्रस्थानी असलेला जिल्हा। पर्यावरण पूरक असलेला हा व्यवसाय घरातील व्यक्ती किंवा सुशिक्षित बेरोजगार यांना करता येऊ शकतो। नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती रेशीम आळीच्या कोशापासून होते आणि त्यासाठी 4 विविध प्रकारच्या रेशीम आळ्यांचा समावेश असतो। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकासाच्या योजनांसाठी सहाय्य मिळतं। या योजनेतून आम्हाला 2019 मध्ये 3,23,000 रुपये आम्हाला सबसिडी अनुदान मिळालेलं आहे। सुरुवातीला अंडे आणावे लागतात। आपण गडिंग्लजमधून ही अंडी घेऊन येतोय। 100 अंड्यांना जवळपास आम्हाला 750 रुपये रेटने दिले जाते। ते अंडे घरी आणल्यानंतर मी स्वतः चॉकी तयार करतोय। अंडे आणून चॉकी करायसाठी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतोय। हॅचिंग तारीख आहे ती त्याच्या अगोदर ब्लॅक बॉक्सिंग करावं लागतंय। ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर त्याला स्टार्टिंगला तुतीच्या पानाची वरची 1 नंबर व 2 नंबर पाला कट करून त्यांना घालावा लागतोय। एक नंबर 2 नंबर पाला कट करून घातल्यानंतर त्यांना कमीत कमी ते 8 ते 10 दिवस चॉकी सेंटरमध्ये ठेवावं लागतंय। पहिला आणि दुसरा मोड हा चॉकी सेंटरमध्येच पास होतोय। त्याच्यानंतर आपण दुसरा मोड पास झाल्यानंतर तिथून शेडमध्ये आणून सोडावं लागतंय। शेडमध्ये आणून सोडल्यानंतर तिसरा ते चौथा मोड आपण शेडमध्ये पास करतोय। शेडमध्ये सोडल्यानंतर आपण त्याला चुना मारावा लागतोय। A1 पावडर मारावी लागते। A1 पावडर मारून झाल्यानंतर त्याला पाला घालावा लागतो। पाला घालून झाल्यानंतर तुम्हाला फार्मोलिंग वगैरे शेड क्लिनिंग करायसाठी वगैरे फार्मोलिंग वगैरे मारावं लागेल। जंतुनाशक आहे तर जंतुनाशकमध्ये फार्मोलिंगचा वापर केला जातोय। तर शेड वगैरे क्लिनिंग केल्यानंतर आपण रोगाचा प्रादुर्भाव थोडा कमी होऊन जातोय। 5 ते 6 दिवसानंतर त्याच्यात त्यांनी ते धागा सोडायला सुरुवात करतात। धागा सोडल्यानंतर त्याचे कोश तयार करतात। त्यांनी 3 दिवसानंतर त्यांनी कोश तयार करतात। समजा हे 10 ते 11 दिवसाच्या तुम्ही मार्केटला नाही नेलं तर त्याच्यातून असा होल मारून बटरफ्लाय बाहेर पडू शकतोय आणि हा कोश खराब होऊ शकतोय। तो तुम्हाला मार्केटमध्ये घेतला जात नाही। मुख्य शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जातं। रेशीम कोश उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे किमान अर्धा एकर उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि 8 माही ओलीत असलेली जमीन असावी। त्याचबरोबर तुती लागवड करणं व कीटक संगोपन साहित्य, संगोपन गृह बांधकाम याची क्षमता असणं आवश्यक असतं। यासाठी पात्र शेतकरी प्रकल्प क्षेत्रातील असणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्याला रेशीम कार्यालयात 1 एकर तुती लागवडीसाठी बेणेनं 500 रुपये व नर्सरीनं 1000 रुपये भरून नोंदणी करावी लागेल। या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी रेशीम शेतीचे 15 दिवसांचे प्रशिक्षण घेणं देखील आवश्यक आणि उपयुक्त ठरू शकतं। मनरेगा तुती लागवडीतून कष्टातून आर्थिक विकासाकडे झेपावण्यास एक पाऊल पुढे टाकूया। चला या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन रेशीम संचालनालय, जिल्हा रेशीम कार्यालय, शाहूपुरी, कोल्हापूर या ठिकाणी संपर्क साधावा। आता जाणून घेऊयात मध उत्पादनाविषयी। पश्चिम घाट प्रकल्पांतर्गत मध उत्पादनासाठी महत्वाकांक्षी योजना राबविल्या जातात आणि कोल्हापूर जिल्हा पोषक हवामानामुळे मध उत्पादन वाढीमध्ये अग्रेसर समजला जातो। या मध उद्योगाला चालना व युवकांना उदरनिर्वाहासाठी क्लस्टर योजना जिल्ह्यामध्ये राबवली जाते। शासनाने जाहीर केलेलं आहे खादी ग्रामोद्योग मंडळ आणि शासन यांनी कोल्हापूर जिल्हा आणि भुदरगड तालुका या गावामधलं ह्या तालुक्यामधलं जे पाटगाव आहे हे एक त्यांनी मध इथं उत्पादन होतं त्या दृष्टिकोनातून मधाचं गाव त्यांनी जाहीर केलेलं आहे। बी ब्रीडिंग म्हणजे कृत्रिम राण्या तयार करण्याचे त्यांना आपण प्रशिक्षण देतो आहे। तर लोक मधपाळ आहेत, ॲक्च्युअल मधमाशा ते पाळतात, भरपूर प्रमाणामध्ये मध काढतात। परंतु काही वेळेस काय होतं की जर निसर्ग चेंज झाला, वादळ आलं किंवा ढगाळ वातावरण आलं तर त्यांना खूप कमी सुद्धा मध मिळतो। वसंत ऋतूमध्ये इथं फेब्रुवारी ते मेपर्यंत जंगलातली वेगवेगळी जी झाडं आहेत
ते फुलोऱ्यामध्ये येतात आणि त्यामुळे काय होतं की मधमाशांना पराग आणि मकरंद जास्त प्रमाणामध्ये मिळतो आणि त्यामुळे काय होतं की मधमाशांची संख्या वाढते. त्याला आपण बी ब्रीडिंग बी म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये राण्यांची बी पैदास जास्त होत असते. स्वार्मिंग टेंडन्सी येते. त्याच्यामध्ये मधमाळ हा डिव्हिजन बी घेत असतो आणि संख्या वाढवतो कॉलनींची आणि त्याच्यामध्ये संख्या वाढवून मधाचं उत्पादन बी घेतो आणि त्याला आमदनी वाढते. तर आपल्या इन्स्टिट्यूटने त्यांना एक कृत्रिम राण्या तयार करण्याचं आपण प्रशिक्षण राबवतो आहे. तर त्या प्रशिक्षणामध्ये आपण काय करतो की कॉलनी आहेत ह्या कॉलनींची निवड करतो आणि निवड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी कॉलनी चांगली आहे वर्षभराचं जे आपण त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केलेलं असतं तर त्याच्यामध्ये ती जी कॉलनी चांगल्या जातीची आहे तिचं आपण लार्वा ग्राफ्ट करतो. त्याची कॉलनीची कंडिशनिंग करतो आणि कंडिशनिंग केल्यानंतर क्विनलेस कॉलनी करतो आणि सकाळी क्विनलेस कॉलनी केल्यानंतर संध्याकाळी आपण त्याला काय करतो की ज्यावेळेस राणी काढल्यानंतर त्यांना वसाहतीला त्या कमीत कमी 12 ते 18 तासानंतर आपल्यामध्ये क्वीन नाही आहे हे समजतं आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की ग्राफ्टिंगचे जे फ्रेम आहे ह्या फ्रेममध्ये आपण मेणाचे केक लावलेले आहेत आणि आर्टिफिशियल आपण रॉडमधून मेणाचे क्विन्सेल कप बनवतो. ही कॉलनी क्विनलेस केलेली आहे तिला आपण संध्याकाळी देतो ही फ्रेम जेणेकरून की मधमाशा ह्या फ्रेमला आणि क्विन्सेल कपला साफ करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कॉलनीतला जो लार्वा आहे तो लार्वा आपण ह्या क्विन्सेल कपमध्ये ग्राफ्ट करतो. तिसऱ्या दिवशी जाऊन बघतो त्या ग्राफ्टिंग केलेल्या फ्रेमला जेणेकरून की जेवढे लार्वे तुमचे जिवंत असतील तेवढे लार्वे मधमाशा काय करतात की मधमाशा त्याला रॉयल जेली देऊन त्याला ज्या आपण लार्वे ठेवलेले ते लार्वे पिनमध्ये त्याचं कन्वर्ट करतात. शेतीपूरक असलेल्या या व्यवसायाला उभारी येण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, आजरा, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यातील वातावरण अत्यंत पोषक आणि मध उत्पादनाच्या वाढीसाठी प्रसिद्ध आहे. ही लाकडाची पेटी आहे आणि सातेरी जातीच्या मधमाशा, भारतीय मधमाशा आपण या लाकडी पेटीमध्ये संगोपन करतोय. पेटीचे पार्ट आहेत हे हा बॉटम बोर्ड म्हणजे तळपाट आणि हा ब्रूड चेंबर. ह्याच्यामध्ये अंडी, आळी, पिलावा आणि राणी माशी यांचं कार्य चालतं आणि यांच्यापासून निघणारं उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला हे सुपर चेंबरवरती लावायचे असतात. हे 2 सुपर चेंबर आहेत आणि हे टॉप कवर आहे. ह्या सुपर फ्रेम आहेत आणि ह्याच्यामध्ये मध भरलेला आहे आणि हा अशा पद्धतीनं सील करतात. हा बाकीचा अनसील आहे. हा पूर्ण सील झाल्यानंतर आम्ही हार्वेस्ट करतो, काढून घेतो. हे अशा पद्धतीने सील होते. हा सील मध याचं वरचं कॅपिंग काढून मध यंत्रातून काढून घेतला जातो. मधमाशांनी हा सील्ड केलेला मध आपण असं सुरीच्या साहाय्याने त्याचं सील कापून घ्यायचं. मधाचं उत्पादन व विक्रीच्या वाढीसाठी मधमाशा पाळल्या जातात आणि मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय समजला जातो. बाजारात मधाच्या मागणीच वाढता प्रतिसाद आहे आणि हे पाहता मधमाशी पालन आणि मध उत्पादन हा फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, जो अर्थप्राप्ती देणारा उद्योग ठरू शकतो आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्हा या सर्वांमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करणारा जिल्हा ठरतो.